तर हॅलो मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत सुबोध खानोलकर निर्मित दशावतार या मराठी मूवीचा. तर इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता डायरेक्ट रिव्ह्यू करूया. तर बोलूया मूवीबद्दल. मूवीचे मेन कॅरेक्टर आहे, हा कोंबडा बोट डिस्टर्ब करताय, दिलीप सर आपले आणि कृष्णा मॅनन. तर मुलगा आणि बापाची हे स्टोरी आहे, इमोशनलवाली आणि रिवेंजवाली. यामध्ये बाप म्हणजे दिलीप सर जे आहेत ते त्यांना दशावतार या नाटकपटात म्हणजे काम करायची आवड आहे. त्यांची एज खूप झाली तरी पण हे धडपड करत काम करत आहे. पण त्यांच्या मुलांना हे बघवत नाही का त्यांचा त्रास जे होत आहे आणि तब्येतीला जे काही होत आहे. तर तो मुलगा एक अट ठेवतो की जर मला नोकरी लागली तर तुम्ही आपल्या नाटकात काम करणं पूर्णपणे बंद करणार. मग ते शर्यत तो पूर्ण करतो का, त्याला नोकरी लागतो का, नेमकं होतो काय न एका इन्सिडेंटमुळे या दोघांची लाईफ कशी चेंज होते या गोष्टी तुम्ही मूवीत बघा. मूवीबद्दल बोललं तर इंटरवलच्या अगोदरचा जो पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला थोडा स्लो फील होणार तिथून, कारण 10 ते 15 मिनटं कमी होऊ शकत होते. गरज नव्हती, सेटअप करायसाठी खूप वेळ घेतला त्यांनी. आणि इंटरवल नंतरचा जो बाकी पार्ट आहे तुम्ही बहुत इंटरेस्टेड राहणार. त्यामध्ये फुल ऑन मूवी बहुत जबरदस्त आहे. तिथून एक एक पार्ट असा आहे की तुम्हाला कोटीवरून हल्ला फुरसत नाही भेटत. महेश मांजरेकर सर बी आहे, त्यांची बी ॲक्टिंग जबरदस्त. आणि ओव्हरऑल जेवढे साईड कॅरेक्टरपासून सगळेच कॅरेक्टर ॲक्टिंग बहुत जबरदस्त केली आहे. गाणे 1-2 आहेत त्याच्यामध्ये, गाणे छान आहेत, एकदम चांगले नाही, एकदम खराब नाही, छान आहे गाणे पाहण्याला. त्यामध्ये पुन्हा एक सांगायचं म्हणजे दिलीप सर आहे, त्यांची एज 80-81 वय अंदाजे आहे. त्यांची ॲक्टिंग या वयात तुम्ही बघाल ना सर्वात बेस्ट ॲक्टिंग. आणि अजून असं माहीत झालं की त्यांना चिकनगुनिया होता शूटिंगच्या वेळेस, तरी पण त्यांची ॲक्टिंग परफॉर्मन्स विचार करा. त्यांना स्टंटमॅन द्यायला तयार होते पण त्यांनी स्टंटमॅन नाकारले आणि स्वतः ॲक्टिंग केले. तुम्ही काही मर्डरवाले वगैरे जे सीन आहेत तर तुम्ही बघा फक्त. ॲक्टिंग बहुत लाजवाब सरांची, तुम्ही फॅन होऊन जाणार त्यांची. आणि कृष्णा मॅननची बी ॲक्टिंग जबरदस्त आहे, त्यांना तुम्ही स्लॅम बुकमध्ये लास्टवाल्या सीनमध्ये बघितले असेल. बाकी ओव्हरऑल मूवी बहुत जबरदस्त आहे, तुम्ही बघा. स्टोरी एकदम कडक बेमिसाल पिक्चर बघा. मराठी मूवी आहे, आपण सपोर्ट करायला पाहिजे मराठी मूवीला. बहुत कमी असे या लेवलचे मूवीज येतात, त्यामध्ये तुम्ही म्हणजे सपोर्ट करायला पाहिजे मराठी मूवीला. आणि बस एवढंच आहे. चॅनलला सपोर्ट करा, आपल्या सबस्क्राईब करा आणि मूवी बघा.